नमस्कार मित्रांनो, मी गणेश मलमे आणि तुम्ही पाहत आहात आपलं माहिती विश्व हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, नुकताच T20 वर्ल्ड कप झाला व तो भारताने एकतर्फे जिंकून भारत हा विश्व विजेता झाला. आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली ती IPL ची. तुम्ही इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL पाहत असालच, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की IPL मध्ये खेळाडूंची खरेदी कशी होते, कोणत्या टीमला कोणता खेळाडू मिळणार हे कसं ठरतं? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण IPL लिलावाची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एक IPL लिलाव म्हणजे काय? IPL लिलाव म्हणजे क्रिकेट खेळाडूंना खरेदी करण्याची प्रक्रिया. IPL मध्ये प्रत्येक टीम म्हणजे एक फ्रँचायझी असते. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर बेंगलोर या टीम्स लिलावात बोली लावून खेळाडू विकत घेतात आणि आपला संघ तयार करतात. दोन, खेळाडू IPL साठी नाव कसे देतात? IPL खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू अर्ज करतात. उदाहरणार्थ भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील खेळाडू आपले नाव देतात. या यादीत मोठे स्टार खेळाडू असतात, जसे विराट कोहली, रोहित शर्मा, बेन स्टोक्स. BCCI आणि IPL समिती त्यातील खेळाडू निवडून अंतिम लिलाव यादी तयार करतात. त्यानंतर बेस प्राइस म्हणजे काय? प्रत्येक खेळाडूची एक बेस प्राइस म्हणजे सुरुवातीची किंमत असते. उदाहरणार्थ 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी. लिलावाची सुरुवात याच किमतीपासून होते. लिलावात बोली कशी लागते? लिलावाच्या दिवशी सर्व टीम्स एका हॉटेलमध्ये बसतात. लिलाव चालवणाऱ्या व्यक्तीला ऑक्शनर म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वी रिचर्ड मॅडली यांनी IPL लिलाव चालवला होता. ऑक्शनर एखाद्या खेळाडूचे नाव घेतो आणि त्याची बेस प्राइस सांगतो. उदाहरणार्थ मिचेल स्टार्क, बेस प्राइस 2 कोटी. मग टीम्स बोली लावायला सुरुवात करतात. पहिली टीम 2.20 कोटी, दुसरी टीम 3 कोटी आणि तिसरी टीम 5 कोटी. अशी बोली वाढत जाते. जो शेवटी सर्वात जास्त किंमत देतो त्याला तो खेळाडू मिळतो. प्रत्येक टीमला एक बजेट दिलेलं असतं किंवा टीमची बजेट प्रत्येक टीमला लिलावासाठी ठराविक बजेट दिले जाते. उदाहरणार्थ एका टीमकडे 100 कोटी रुपये असू शकतात. त्याच पैशातून त्यांना संपूर्ण टीम बनवावी लागते. त्यानंतर रिटेन प्लेयर्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? लिलावापूर्वी काही खेळाडूंना टीम कायम ठेवू शकते. याला रिटेन्शन म्हणतात. उदाहरणार्थ MS धोनी यांना अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केले आहे. यामुळे टीमचे मुख्य खेळाडू कायम राहतात. त्यानंतर पुढील RTM कार्ड म्हणजे काय आहे हे माहित आहे का तुम्हाला? तर माहित नसेल तर समजून घेऊया. RTM कार्ड काय असतं? RTM म्हणजे राईट टू मॅच. जर एखादा खेळाडू आधी एखाद्या टीममध्ये खेळत असेल आणि लिलावात दुसऱ्या टीमने त्याला जास्त किमतीत घेतले, तर जुनी टीम RTM वापरून त्याच किमतीत तो खेळाडू परत घेऊ शकते. त्यानंतर अनसॉल्ड प्लेयर म्हणजे काय? कधी कधी एखाद्या खेळाडूसाठी कोणतीही टीम बोली लावत नाही. अशा खेळाडूंना अनसॉल्ड प्लेयर म्हणतात. काही वेळा त्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा संधी दिली जाते. IPL मधील सर्वात महाग खेळाडू. IPL इतिहासात काही खेळाडू खूप मोठ्या किमतीला विकले गेले आहेत. उदाहरणार्थ सॅम करन, मिचेल स्टार्क या खेळाडूंना 20 कोटीपेक्षा जास्त किमतीला विकत घेतले गेले. त्यानंतर टीम मध्ये किती खेळाडू असतात? IPL नियमानुसार एका टीम मध्ये किमान 18 खेळाडू, कमाल 25 खेळाडू असतात. त्यामध्ये जास्तीत जास्त 8 विदेशी खेळाडू असू शकतात. मित्रांनो, IPL लिलाव ही एक खूप रोमांचक प्रक्रिया आहे. यामध्ये प्रत्येक टीम आपला मजबूत संघ तयार करण्यासाठी मोठमोठ्या बोली लावते. म्हणूनच IPL केवळ क्रिकेटच नाही तर एक मोठा स्पोर्ट्स बिझनेस देखील आहे.
तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.